पन्हाळा तालुक्यातील बोलिवडे येथे लग्नाच्या नावाखाली आर्थिक फसवणूक, एजंटच्या आमिषाला बळी, तरुणाकडून 1,82,000 रुपये उकळले, दोघांना अटक, इतर फसवणुकीचा तपास सुरू। पन्हाळा तालुक्यातील गोलिवडे येथे लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाची 1,82,000 रुपयाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी पन्हाळा पोलिसांनी पृथ्वीराज शहाजी भोसले आणि विकास अर्जुन चौगुले या दोघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे। गोलिवडे येथील प्रवीण सर्जेराव अतिर्गे या 25 वर्षीय तरुणाला संशयितांनी मार्च 2025 पासून जाळ्यात ओढले। त्यांनी योग्य वधू सापडल्याचा बनाव करून फोटो दाखवला व लग्न ठरल्याचा विश्वास निर्माण केला। मुलीला वडील नसून तिच्या कुटुंबाला आर्थिक मदतीची गरज असल्याचे सांगत सुरुवातीला 60,000 रुपये घेतले। त्यानंतर मुलीच्या मामाच्या वैद्यकीय कारणासाठी आणखी 70,000 रुपये उकळले। याशिवाय 4 तोळे सोन्याचे पॉलिश दागिने गहाण असल्याचे सांगून ते सोडवण्यासाठी 15,000 रुपये घेतले। तसेच कपड्याच्या दुकानातून लग्नासाठी 37,000 रुपयांचा बस्ता खरेदी करून पैसे भरायला लावले। अशा प्रकारे एकूण 1,82,000 रुपये आरोपींनी घेतल्याचे उघड झाले आहे। दरम्यान अतिग्रे यांच्या घरी लग्नाची तयारी सुरू होती। नातेवाईकांना निमंत्रणेही देण्यात आली होती। मात्र वर्षभरानंतर मुलीने लग्नास नकार दिल्याचे सांगत संशयितांनी हात वर केल्याने फसवणुकीचा प्रकार समोर आला। यानंतर 8 एप्रिल रोजी अतिर्गे यांनी पन्हाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, बँक व्यवहार आणि साक्षीदारांच्या आधारे दोघांना अटक केली। त्यांच्या मोबाईलमधून आणखी पीडितांची माहिती मिळण्याची शक्यता असून तपास सुरू आहे। या घटनेमुळे ग्रामीण भागात लग्न मध्यस्थांबाबत संशय निर्माण झाला आहे। पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करत मध्यस्थांची पार्श्वभूमी तपासूनच व्यवहार करावेत असे सांगितले आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।